मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 7:30 वाजले आणि मी अशी छानशी तयार झाली आहे, कारण की आज आमच्या बाहेर जायचा प्लॅन आहे. आधीपासून काही ठरवलेलं नव्हतं, रात्रीच अचानक आमचं ठरलं की चला बा उद्या जाऊ बाहेर. त्यासाठी मग आम्ही वेळेवर तयारी केली आणि सकाळी सकाळी छान तयार झालो आहो, कारण की लवकर निघालं तर आपण लवकर पोहोचू शकतो बा. आणि ऊन पण थोडी आहे, त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळीच निघूया. तर आमची अशी छान तयारी झाली आहे आणि इकडे हे बघ साडी पण छान तयार झाली आहे. चला तर मग आम्ही कुठे जातो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, आमची तयारी झाली आहे, आता आम्ही निघून राहिलो आहो. घेतलं सगळं बॅग वगैरे टाकलं बॅगमध्ये? ठीक आहे, चला निघतो. चला तर मग आता निघत आहोत. चला तर आता आम्ही पोचलो आहोत बस स्टॉपवर, कारण जिथे आम्हाला जायचं आहे तिथे इथपासनं डायरेक्ट बस आहे, त्यामुळे मग आम्ही बसनी जायचं ठरवलं. ट्रेननी पण जाता येते, पण ट्रेननी मग आधी वडोदऱ्यापर्यंत जावं लागलं असतं आणि मग तिथे पुढे, त्यामुळे मग आम्ही बसनी जायचं ठरवलं. तर फायनली आम्ही पोहोचलो आहो पावागडला. त्या समोरच्या डोंगरावर तुम्हाला मंदिर दिसत असेल देवीचं. तर आम्ही पावागड बसस्टॉपवर पोहोचलो आहो आणि इथनं मंदिरापर्यंत आता आम्ही टॅक्सीने जाणार आहोत. इथनं बस पण असते, पण बसमध्ये खूप गर्दी होते, त्यामुळे मग आता आम्ही टॅक्सीने जात आहोत. तर आता आम्ही पावागड बसस्टॉपवरून मंदिराजवळ पोचलो आहो, म्हणजे माचीला. गरमी असल्यामुळे काहीतरी थंड प्यायची इच्छा होत होती, म्हणून मग आम्ही इथे निंबू सरबत प्यायला थांबलो. निंबू सरबत पिऊ आणि मग आम्ही मंदिराकडे जाऊ. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकूण 1800 पायऱ्या आहे आणि त्याचबरोबर रोपवेची पण सुविधा आहे. तर आम्ही आता रोपवेनीच जाऊ, कारण की 1800 पायऱ्या सावीला घेऊन चढणं शक्य नाही आहे. ती पण इतक्या पायऱ्या काही चढणार नाही आणि तिला कडेवर घेऊन आम्ही पण चालू नाही शकणार, म्हणून मग आता आम्ही रोपवेकडे जाण्यासाठी निघालो आहो. आता आम्ही बसलो आहो रोपवेमध्ये. उडण खटोला लवकर पोहोचून जाऊ याने आम्ही आता. कशी झाली? मजा येते का? आता आम्ही रोपवेमध्ये बसलो आहो आणि रोपवेमधून मंदिरापर्यंत जायला कमीत कमी 5-6 मिनिटे लागतात. दुरून पाहून असं वाटते की रोपवे किती फास्टमध्ये जात आहे, पण आपण जेव्हा त्यात बसतो तर ते हळूहळू जाते. मजा पण येते आणि थोडी भीती पण वाटते. सावीला तर भीती वाटत होती आणि मजा पण येत होती. आता आम्ही रोपवेमधून उतरलो आहो आणि इथनं आणखी मंदिरापर्यंत जायला कमीत कमी 200-300 पायऱ्या आहे, पण रोपवेने आलो तर पटकन येणं होऊन गेलं. आणि इथनं पुढे इथे सगळं मार्केट आहे, म्हणजे आपण इथनं पूजेचं सामान वगैरे घेऊ शकतो. तर आम्ही पण पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि आता मंदिराकडे जात आहो. आणि आमच्या इथे मॅडम पण चालून झालं. चालणार आहे ना तू सावी? आम्ही आवडू सावी, तू चालणार आहे ना? पूर्ण पायऱ्या चढणार आहे तू?
हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि आता इथून आपल्याला 200-300 पायऱ्या चढून जायचं आहे. तर चला आता. तर फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो आहोत. सावी पूर्ण तेवढ्या पायऱ्या चढत आली. वाटलं नव्हतं ती चढेल, पण ती चढली पूर्ण पायऱ्या. मंदिर बघू शकता किती सुंदर आहे ना, किती प्राचीन वाटून राहिलं आहे आणि जास्त गर्दी पण नाही आहे. तर चला आम्ही आता दर्शन घेऊन घेतो. आता आम्ही दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो आहो. आमचे खूप मस्त दर्शन झाले. अजिबात गर्दी नव्हती आणि असं पण नव्हतं बाकी मंदिरमध्ये कसं मोबाईल नका यूज करू, हे फोटो नका काढू वगैरे, असं इथे काहीच नव्हतं. आरामात दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले. आणि आता तर 1:30 वाजत आहे. इतकी ऊन आहे पण इथे अजिबात ऊन जाणवून नाही राहिली आहे. असं थंड वातावरण वाटत आहे आणि घाम वगैरे नाही तर उन्हात किती आपल्याला घाम येतो हे तसंही घाम नाही, काही नाही. असं हवा थंडीगार हवा आहे. नाहीतर एवढा उन्हात असं उन्हात उभं राहून तर आपण बोलूच नाही शकत. पण इथे इतकं छान वाटत आहे नाही का? काही गरमी जाणवून राहिली आहे का आपल्याला इथे? हवा सुरू आहे. नाही तर एवढ्या गरमीत असं उभं राहणंच नाही होत. एवढ्या उन्हात अशी चटचट पाहूनच ते ऊन पाहूनच भीती वाटते. पण इथे तर अजिबात असं काही वाटून जाणवून नाही राहिलं की 1-1:30 वाजून राहिला आहे. असं दिसून राहिली आहे ऊन आहे म्हणून. हवा सुटली की मस्त थंडगार असं वाटत आहे. किती ऊन आहे बा, कसं जाऊ उन्हात. पण उन्हात आल्यावर काहीच नाही वाटून राहिलं आहे. नाही तर आम्हाला आधी घरून निघताना वाटत होतं एवढं उन्हात होईल का दर्शन करणं. जाऊन तर राहिलो आहो पण एवढ्या उन्हात कसं काय दर्शन करू काही समजत नाही. पण मस्त झालं दर्शन तर खूपच छान झालं. अजिबात गर्दी नव्हती. अशी दर्शन व्हायला पाहिजे कोणतेही. बाहेरून मंदिर पण छान दिसते. हां, तुम्हाला मंदिर दाखवते बाहेर. किती सुंदर वाटत आहे बघा. बघा मंदिर बघू शकता किती सुंदर आहे ना. मंदिराच्या परिसरातून खालचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना, असं वाटते बघतच राहावं. चला तर मग आता आम्ही दर्शन वगैरे पण घेतले आहे. आता आम्ही जायला निघतो. जाता जाता म्हटलं थोडा नाश्ता करून घ्यावं. पण इथे सगळे गुजराती आयटम होते, खाकरा फाफरा आणि ते पापडनी लोट वगैरे. पण कधी खाल्लं नाही तर असं वाटलं कसं चांगलं वाटते की नाही वाटत. त्यामुळे मग आम्ही भेल घेतली आणि मग रोपवेकडे जातच होतो. तर रोपवेचं मेंटेनन्सचं काम सुरू होतं, लाईन चेक करायचं. तर मग तिथे थोडा वेळ अशी लाईन वेटिंगमध्ये होती. तर मग तिथे बाजूलाच हॉटेल होतं तर म्हटलं आणखी थोडा नाश्ता करून घ्यावं. भेल खाल्ली त्यामुळे काही जास्त भूक नव्हती. मग आम्ही डोसा घेतला आणि तोच खाऊन घेतला. कारण की खाली पुन्हा मग हॉटेल नाही आहे. तर डायरेक्ट आम्हाला पावागड स्टॉपवर गेल्यावरच आम्हाला तिथे हॉटेल शोधावं लागलं असतं. त्यामुळे इथे रोपवेसाठी वाट पाहायचीच होती. तर म्हटलं नाश्ता पण आपला होऊन जातं. तर आम्ही नाश्ता करून घेतला. रोपवेवरनं खाली आल्यानंतर आम्हाला इथे एक झाड दिसलं. या झाडाला फुलं येतात आणि हे फुलं शंकर देवाला चढवलं जातात असं म्हणतात. आणि बघा ना किती वेगळेच फुलं आहे. आणि असंही नाही की फुलं वर आहे, खालपासनं त्या झाडाला फुलं येत आहे आणि मस्त दिसत आहे. तुम्हाला माहीत आहे का हे झाड? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. रिटर्न भरूचमध्ये आल्यानंतर आम्ही घरी जायच्या आधी बाहेरच जेवण करून घेतलं. आणि हॉटेलमध्ये जेवण करताना सावी बघा स्वतः तर काही खाऊन नाही राहिली आहे, पण तिच्या बाबाला जबरदस्ती प्रेमाने चारून राहिली आहे. लहान असली तरी तिला किती काळजी आहे, किती प्रेमाने तिच्या बाबांना चारत आहे.
आणि ही माया एक मुलगीच लावू शकते आईवडिलांना. चला तर मग आम्ही आता घरी आलो आहो आणि आल्या आल्या सगळ्यात आधी आंघोळ केली, कारण की घामामुळे सगळं चिकट चिकट शरीर वाटत होतं, त्यामुळे सगळ्यात आधी आंघोळ केली. आणि जाताना तर काहीच नाही वाटलं, पण येताना एवढा त्रास आला, कारण की जाताना आम्हाला डायरेक्ट बस होती इथनं डायरेक्ट भरूचपासनं पावागडपर्यंत, आणि येताना काही डायरेक्ट नव्हती, त्यामुळे पावागडवरून आधी आम्हाला वडोदरा यावं लागलं आणि मग तिथनं भरूचला. ट्रेननी पण गेलो असतो आम्ही तर आधी आम्हाला इथनं वडोदरा जावं लागलं असतं, तिथनं मग चंपानेर आणि चंपानेरवरून मग पावागड. इतकं 10 वेळा बस हे चेंज करावं लागली असती, त्यामुळे सकाळी डायरेक्ट होती तर आम्ही डायरेक्ट गेलो. असं वाटलं येताना पण डायरेक्ट मिळेल, पण काही डायरेक्ट बस मिळाली नाही, तर आम्हाला आधी वडोदरा यावं लागलं आणि तिथनं मग भरूचला. त्यामुळे इतकं असं लांबचा प्रवास वाटून राहिला होता. येताना जाताना असं वाटलं पटकनच गेलो, पण येताना असं वाटलं खूप लांब आहे. पण जाऊ दे, आता काय करणार आहे. पण येताना मग आम्ही बाहेरच जेवण वगैरे केलं. म्हटलं आता घरी गेल्यावर कधी स्वयंपाक वगैरे करायचा, त्यामुळे मग बाहेरच जेवण केलं. पण जेवण अजिबात चांगलं नव्हतं. ते म्हणतात ना, नामबळेवर दर्शन खोटे, तसं काहीचं झालं. इथलं मोठं फेमस हॉटेल आहे, तर आम्ही म्हटलं की जेवण चांगलं असेल बा, कारण की एवढं फेमस हॉटेल आहे, तर म्हणून आम्ही तिथे गेलो. पण जेवण अजिबात चांगलं नव्हतं. पण जाऊ द्या, असो आता काय करू शकतो. तर आता आम्ही आलो आहे. प्रवासात थोडं येतानीच त्रास झाला, पण दर्शन वगैरे खूप छान झाले. दर्शन एकदम म्हणजे गर्दी नव्हती, काही नव्हती, त्यामुळे दर्शन एकदम आरामात झालं, निवांत. किती वेळा आम्ही त्या मंदिरात तिथे बसलो पण, कारण की गर्दी नव्हती. नाहीतर गर्दी असली तर आपण तिथे बसू नाही शकत, दर्शन घ्या आणि पटकन बाहेर निघा असं होते. त्यामुळे दर्शन पण आमचे मस्त झाले. तर चला मग आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.